हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला लिफ्ट मधून सुरुवात केली, तर मुलांना शाळेत सोडायला चालले आणि त्याच्यानंतर जरा बाहेर जायचंय। तर बाहेर कुठे जायचं हे पण तुम्हाला सांगते। अगोदर ह्यांना बस मध्ये सोडते। मी चालले आता थोडंसं किराणा भरायचा आहे आणि बघा तर मॅरेजची बस पाठीच आहे, दिसली येलो कलरची। त्यांना सोडलं बसमध्ये आणि थोडंसं सामान वगैरे भरायचं, तर बस त्यांची पाठीच आहे। मम्मा मम्मा म्हणून ओरडतात। तर मी आता घरी आले, म्हणजे घरी येऊन मला बराच टाइम झाला। आल्याच्या नंतर भेंडीची भाजी बनवली, जेवण वगैरे केलं, हे पण जेवण वगैरे करून गेलेत आता। तर सामान सगळं संपलं होतं, थोडं थोडं होतं। तर जोपर्यंत होतं आणि होतं कसं माहितीये, ज्यावेळी सामान भरते त्यावेळी पहिलं राहिलेलं असतं, मग ते पहिलं राहिलेलं तसंच राहतंय। मागच्या वेळी तसंच झालं, त्याच्यामुळे आता काय केलं की जे पहिलं राहिलं होतं ते पण संपवून टाकलं आणि काल सगळं संपलं। मग आज किराणा देऊन आले भरून, तर आता संध्याकाळी येईल सामान वगैरे घेऊन ते। तर मग सामान वगैरे संध्याकाळी घेऊन आल्याच्या नंतर मग तो संध्याकाळी भरते वगैरे डब्यामध्ये। त्याच्यानंतर मग झालं, हा किराणा भरायचा 2-3 दिवसापासून चालू होतं, भरायचा। मग हे बोललेले की मला तू लिस्ट दे, माझी मी भरतो जाऊन म्हणून, पण मी बोललं नाही, मला स्वतः जाऊन भरायचं। त्याच्यामुळे मग मी गेली, भरला वगैरे आली। तर तनिष्काला आज सुट्टी आहे, तर मॅडम झाडू मारते, परत जाणार। हा, तर हे बघा ही झाडू मारते। हिला सांगितलं मी झाडू मार म्हणून, थोडासा मला पण आराम, कारण मी पण आज थकल्यासारखं झाले। काल माझी तब्येत खराब होते, आज जराच मला बरं वाटतंय म्हणून। आणि तनिष्काची खरंच मला एवढी मदत करते, तनिष्कानं खूप मदत करते, झाडू मारते आणि फरशी पुसते, हे दोनच काम करते, पण खूप मदत वाटते मला त्याच्यामध्ये। असं वाटतं की खूप मदत केली तनिष्काने मला। तर कचरा पण चांगला काढ देते। चलो झाडू मारो, झाडू कशाच आहे ते? आणि मला बनवायचं आहे हेअर ऑइल, तर मी घरी बनवणार आहे। याच्या अगोदर पण मी बनवलं होतं, तर त्यावेळी जे हे तेल बनवलं होतं ना मी घरी, त्याचा मला खूप म्हणजे असा फरक पडलेला केसांना। तर म्हटलं की चला आता पण बनवते। तर हे मी मस्टर्ड ऑइल आणले, म्हणजे राईचं तेल, म्हणजेच मोहरीचं तेल, मोहरीचं। तर हे तेल मोहरीचं आहे। याच्यामध्ये मी अख्खा मेथी आणलेत आणि ही कलोंजी आणि कांदा, तर एवढं हे सगळं टाकून मी तेल बनवणार आहे। तर चला अगोदर मी तेल वगैरे बनवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तेल कसं बनलंय काय ते। तर तनिष्काने चटई इकडे काढून ठेवली घेतली, कारण इथं फरशी पुसायची तिला, त्याच्यामुळे। तर झालंय झाडू मारून, तर जास्त वेळ काही लागत नाही तेल बनवायला, पण ते आणि आज मला तेल पण लावायचं, त्याच्यामुळे म्हटलं की चला मी आज बनवते आणि आज संध्याकाळी लावते, मग उद्या सकाळी चांगला मस्त असा हेअर वॉश करते। तर तेल माझं बनवून झालेलं आहे आणि इकडे फरशी वगैरे पण पुसून झाली। तर चला मी तुम्हाला तेल दाखवते। ओके, तर हे बघा, हे पूर्ण ह्याच्यामध्ये मी टाकलंय कलोंजी आणि मेथी दाणा। तर पूर्ण असं 10 मिनिटं तरी मी याला ठेवलं होतं गॅसवरती, तर आत्ता बंद केलाय मी गॅस। म्हणजे जास्त वेळ ठेवलं तर त्याचं ते बोलतात ना इफेक्ट पण होतं थोडासा, त्याच्यामुळे मग ते जास्त वेळ मी हे करून घेतलं। आता हे थोडं थंड वगैरे झालं की ह्या बॉटलमध्ये काढून ठेवणार आहे मी, त्याच बॉटलमध्ये पलटी करून ठेवले, कारण जे पण तेल आहे ते खाली येण्यासाठी। तर झालंय आता, आणि या तेलाने ना केस वगैरे खूप चांगले होतात। याच्या अगोदर मी बऱ्याच दिवसापूर्वी बनवलं होतं, तर त्यावेळी माझे केस वगैरे चांगले झाले होते, त्याच्यामुळे मग मी आत्ता पुन्हा बनवलं, कारण केस ना थोडेसे असे गळायला लागले होते। म्हटलं की आता बनवूया म्हणून, तर मग आज बनवलं, आज संध्याकाळी लावेल, ठीक आहे। तर बघूया उद्या, म्हणजे कसं, आणि राईचं तेल येतं, तर राईचं तेल चांगलंच असतं बोलतात केसांना। राईच्या तेलामध्ये मी पहिल्यांदाच बनवलं, याच्या अगोदर मी खोबऱ्याचं तेल हे ते असंच बनवायचे आणि त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचे। तर याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकले, पण राईच्या तेलमध्ये बनवलं, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच बनवलं। बघू याचा रिझल्ट कसा येतो, काय येतो ते कळेलच। ओके, तर चला आता भांडे वगैरे घासायचे ते घासून घेते, कारण तन्मयावर यायच्या अगोदर काम झालं पाहिजे। आज कामाला झालेलं आहे उशीर, कारण मी बाहेर गेली सकाळी सामान वगैरे भरायला, आल्याच्या नंतर भाजी बनवली, चपाती वगैरे बनवून गेली आणि तन्मयावर डब्यासाठी पाहिजे होता अंडा रोल, तर मग अंडा रोल वगैरे दिला त्यांना। तर आता तेल थंड झाल्याच्या नंतर बॉटलमध्ये काढून ठेवते, थंड झाल्यावर। आता ते काय लवकर थंड होणार नाही, टाइम लागेल त्याला। तर तन्मयावर गेले ट्युशनला आता, आणि तनिष्का आहे इथे, तनिष्का आली जाऊन किचनवरती पसारा तसाच पडला, ते भांडे वगैरे घासायचे आणि तेल बनवलेलं दाखवते तुम्हाला।
तर हे बघा, हे तेल बनवलंय आणि तेल बनवून त्याच बॉटलमध्ये ठेवलं. तर आज रात्री मी लावणार आहे, तर लावताना तुम्हाला सांगतेच म्हणा. तर झालं तर छान, तसा कलर वगैरे छान आला याचा, थोडंसं ग्रीन ग्रीन आणि छान आहे. तर चला, हा ब्लॉग इथेच थांबवते. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि तेल कसं वाटलं हे नक्कीच सांगायचं. रिझल्ट तर तुम्हाला मी लावल्यावर तुम्हाला दाखवते कसा येतो काय.